दादा काका ताई यांच्यासह पवारांची जनरेशन नेक्स्ट एकत्र येत जर पुन्हा युनायटेड एनसीबी महाराष्ट्रात उभी राहत होती, तर आता अचानक दादांचा हा अपघात होणं आणि त्यात त्यांचा अंत होणं हे खरोखरच दुर्दैवी. त्याचबरोबर या प्रकाराला काही वेगळी वळणं लागण्याची, या अपघाताला घातपात किंवा षडयंत्राचा वास येण्याची शक्यता आहे. कुणीतरी सकाळ सकाळीच त्या परांडे बाबाची भाकणूक नावाचा एक व्हिडिओ टाकलाय सोशल मीडियावर. त्यानंतर एक रील व्हायरल झालीय. फरवरी मार्च में प्लेन क्रॅश होगा, रोक सकते हो तो रोक लो. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री पद भूषवणारे एक निखळ, मिश्किल, तितकेच रोखठोक आणि सडेतोड असे अजितदादा पवार का आकस्मिक विमान अपघातात दगावले. महाराष्ट्रभर पसरलेल्या दादांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळलाय. पवार कुटुंबीय आज खऱ्या अर्थानं निराधार झाल्यासारखा मला भासते. कारण आपण आजवर ज्यांना आधारवड वगैरे संबोधत आलोय, खुद्द अजितदादा ज्यांच्या छत्रछाद मोठे झाले, त्या शरद पवारांची कारकीर्द ही वयोमानानुसार आता संपल्यातच जमाय. पवारांचं त्यांच्या पक्षावरचं जे वर्चस्व आहे ते संपुष्टात आलेले आहे आणि हे अलीकडे प्रकर्षानं जाणवतंय आपल्याला. त्यात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमधून बाहेर पडण्यासाठी म्हणा किंवा ईडी, सीबीआय आणि आयटी सारख्या यांच्या ससेमिऱ्यातून आपली सुटका व्हावी यासाठी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे अशा ज्येष्ठ मंडळींनी तर दिल्लीतल्या भाजपेश्वरांना शरण गेलेले आहेत ते लोक. अजितदादांनी मग हे सगळं बघून आपल्या पक्षातल्या ज्येष्ठांचा सल्ला मानून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण शरद पवार हे जर महाराष्ट्रातले राजकीय धुरंधर वगैरे मानले जात असतील, तर त्यांच्या नाकाखालून दादांनी पक्ष काढून नेला. पुढे भाजपच्या मदतीनं तो स्थिर केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक भावनिक ओलावा कायम राहावा यासाठी ते सतत काकांच्या संपर्कात राहिले. मान्य आहे की सुरुवातीला म्हणजे पक्ष फोडून ते बाहेर पडले तेव्हा ज्या सभा दोन्ही बाजूंनी झाल्या, त्यात दादांनी काकांवर खरपूस टीका देखील केली होती. पण माझ्या माहितीनुसार हे जे काही चाललं होतं ते पवार वर्सेस पवार नव्हतं, तर पवार विथ पवार असं सुरू होतं. पण क्षीण झालेल्या शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काय सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात चालवला जाईल किंवा रोहित पवार, योगेंद्र पवार या नवख्या खेळाडूंकडून सांभाळला जाईल असं चित्र तर अजिबातच नव्हतं. एनसीपी शरद पवार हा जो काही गट आहे तो निव्वळ नावाला उरलाय. तो अजितदादांच्या सोबतच विलीन व्हायला हवा हे परिस्थितीने सिद्ध करून दाखवलंय. आणि त्यानंतर आता या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाला सुरुवात झालेली होती. मित्रहो, महाराष्ट्रातला दुसरा मोठा प्रादेशिक पक्ष एनसीपी हा जर अजितदादांच्या हातात आला असता पुन्हा, जसा तो यापूर्वी शरद पवार ॲक्टिव्ह असतानाही होता अजितदादांच्या हातात, तर कदाचित या पक्षाचं सर्व्हायव्हल कुठेतरी दिसत होतं. महाराष्ट्रात दादांनी तेव्हाही पक्षावर वचक ठेवला होता. तरुणांना सोबत घेताना त्या तरुणांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणं म्हणजे त्यांना पोटापाण्याला लावण्याचं काम त्यांनी आधी केलं. कंत्राट मिळवून दिली, टेंडर्स दिले. सरकार कोणाचं इथं असेना, त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री, मंत्रीपद आणि अर्थमंत्रालय आपल्याकडे असावं हा आग्रह त्यासाठीच असायचा दादांचा. अशा या दादांच्या जिगरबाज नेतृत्वावरच आता एनसीपी या प्रादेशिक पक्षाची संपूर्णपणे भिस्त होती. आणि पवारांनी ते पवार वर्सेस पवारवालं जे काही नाटक होतं ते बंद करून त्यावर पडदा टाकत आता दादा म्हणतील तसं असं पुढे जायचं ठरवलेलं दिसत होतं. सुप्रियाताईंनाही आपल्या मर्यादा अवगत झाल्या होत्या. रोहित, योगेंद्र हे कितीही धडपडले तरी त्यांना काही अजित पवार बनता येणार नाही. त्यामुळे दुसरे शरद पवार होणं तर लांबच राहिलं. तर ही वस्तुस्थिती त्यांनाही नीट समजली होती. असं असताना दादा, काका, ताई यांच्यासह पवारांची जनरेशन नेक्स्ट एकत्र येत